मित्रांनो, आज बिग बॉस सीझन 6मधून आहे ना, रोशन भजनकर जे बिग बॉस 6मधून आज इव्हिक्शन झालेले आहेत. इतका चांगला खेळाडू, इतका चांगला प्लेयर होता. मागच्या आठवड्यामध्ये सगळ्यात टॉप लेवलचा खेळाडू होता. तुम्ही कुठं गुगलवरती सर्च करा, AI ला विचारा, प्रत्येक ठिकाणी टॉपमध्ये होता. आणि म्हणतात ना, कधी कधी आपल्या बुद्धिमत्ताचा पण वापर केला असता या आपल्या ह्याच्याने खेळला असता तर बहुतेक तो उरू शकला असता. प्रत्येक ठिकाणी टोळीमध्ये विशाल 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 मागच्या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यावरती त्यांना दाखवलं पण होतं की त्यांच्या मागं काय चाललं आहे काय नाही. पण त्यांनी त्या गोष्टीवरती लक्ष दिलं नाही. हां, दोस्ती ओके, दोस्तीच्या ह्याच्यावरती तुम्ही दोस्ती ठाम राहा. बट कधी-कधी स्वतःचा गेम स्वतः आपण खेळलं पाहिजे. बिग बॉस आहे. बिग बॉसमध्ये कोणी कोणाचं नाही आहे. एक टाईम आला ना, स्वतःला उरवण्यासाठी आपल्या मित्राला पण उडवतात. आपल्या भावाला पण ते इलेक्शनमध्ये घालायला, नॉमिनेशनमध्ये घालायला मागं बघणार नाहीत. आणि तेच झालं रोशनसोबत पण. मला वाटत होतं की फिनालेपर्यंत गेलं पाहिजे होतं. फायनलिस्ट झालं पाहिजे होतं असं मला वाटत होतं. बट नाही. टॉप कंटेंटर होता. एवढा चांगला प्लेयर होता ना, आपल्याला खूप आवडत होता. मी इंडियामध्ये नाही आहे, मी परदेशात आहे. मला इथं वोटिंगचं ऑप्शन नाही आहे. अगर वोटिंगचं ऑप्शन राहिलं असतं ना, मी इथून त्यांच्यासाठी वोटिंग केलं असतं. बट काय करणार की इथं जिओ हॉटस्टार चालत नाही आहे, त्यामुळं आपण वोटिंग करू शकत नाही. बट एक गोष्ट आहे की भाऊ चांगला खेळला असता. हे बिग बॉस सीझन 6चं आहे ना, मला सगळ्यात जास्त आवडणारा प्लेयर जे होतं रोशन भजनकर होता. बाकीचे प्लेयर खेळायचे तरी का वेगळे, त्यांचे फक्त तोंड चालतं बडबड बडबड बडबड, फक्त भांडणे, विनाकारणाचे तंटे. बट रोशनचं तसं नाही. रोशन फक्त जे गोष्ट बोलायचे ते बोलतो. पण बोलण्यामध्ये त्याला समजवायला जमत नव्हतं, म्हणून थोडासा कुठेतरी कमी पडला. नाहीतर प्लेयर खूप चांगला होता, मनापासून खेळत होता, विनाकारण कुठल्या वादामध्ये मुद्द्यामध्ये आपलं तोंड घालत नव्हता. बट 1-2 आठवड्यापासून आहे ना, जी विशालचं गोष्ट ऐकून न काही कारणामुळं जाऊन जे हे करत होते, तिथून काहीतरी थोडासा हर्ट झालं. बट नंतर ना त्यांनी आपला गेम थोडा सुधारत होतं. बट अनफॉर्च्युनेटली म्हणतात ना, की एक वेळा अगर तडा बसला की तडा बसतोच. आणि तेच झालं रोशनसोबत. ज्यांनी ह्याच्या कांद्यावर बंदूक ठेवून चालवलं ते तिथंच राहिले आणि रोशन झाला बाहेर. यासाठी म्हणतात की बाबा कधी-कधी काही ठिकाणी आपलं डोकं वापरा, आपलं बुद्धिमत्ता वापरा. तर काय माहिती पुढं अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात. नो प्रॉब्लेम. अहो, तू चांगला खेळलास. तुझ्या खेळण्याला आपल्याला सल्यूट आहे. आणि असंच जिंदगीमध्ये कुठलाही नेक्स्ट टाईम रिॲलिटी शो आला, चांगलं खेळ, चांगलं आपलं हे दाखव, इम्प्रेस. आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या सफरसाठी.